रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून चित्रपट पाहावा म्हणालो. कल्पना करा, थिएटरमध्ये तुम्ही सिनेमा पाहिला जाता आणि आत गेल्यावर कळतं की संपूर्ण शो मध्ये फक्त 20च प्रेक्षक आहेत आणि त्यातही समोर आहे स्पायडरमॅन 3D. आजचा सिनेमा फक्त पाहिला नाही तर त्याचा एक भन्नाट अनुभव घेतला. चला तुम्हालाही घेऊन जातो. नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग थोडा खास आहे कारण मी गेलो होतो बारामतीच्या सुभद्रा मॉल मध्ये स्पायडरमॅन 3D पाहायला. सिनेमा पाहण्याचा प्लॅन अचानक ठरला आणि मग काय गेलो थेट सुभद्रा मॉलच्या दिशेने. मॉल मध्ये पोहोचल्यानंतर एक्सलेटर वरून वर जात होतो आणि जसं जसं वर जात होतो तशी तशी सिनेमाची उत्सुकता आणखीनच वाढत होती. मनात एकच विचार, 3D मध्ये स्पायडरमॅन कसा दिसेल, ऍक्शन सीनचा अनुभव कसा असेल. आणि मग शेवटी पोचलो थिएटरच्या जवळ. सर्वात आधी गेलो बॉक्स ऑफिस विंडोकडे, तिकीट काढलं आणि मग सुरू झाली आत जाण्याची प्रक्रिया. आजचा शो होता 4 वाजताचा, त्यामुळे अजून थोडा वेळ हातात होता. म्हणून थिएटरच्या आतल्या सुंदर वातावरणात थोडा वेळ सोफ्यावर बसलो. आजूबाजूला पाहिलं तर वातावरण खूपच छान होतं. थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वीचा तो माहोलच वेगळा असतो ना. लोकांची लगबग, कोणी स्नॅक्स घेत असतं, कोणी फोटो काढत असतं, तर कोणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत असतं. आणि मग आली ती वेळ. हातात आले 3D गॉगल हातात घेतल्यावर खरंच सिनेमाची एक्साइटमेंट आणखीनच वाढली. आज स्पायडरमॅन पडद्यावर नाही तर थेट आपल्या डोळ्यासमोर उडणार होता. सिनेमा सुरू होण्याआधी काही अनोळखी लोकांशी ओळख झाली, थोड्या गप्पा झाल्या आणि जाणवलं की सिनेमा आपल्याला फक्त एंटरटेनमेंट देत नाही तर कधी कधी नवीन लोकांशी जोडण्याचं निमित्तही बनवतो. आणि मग मी थिएटरमध्ये प्रवेश केला. आत गेल्यावर एक गोष्ट पाहून खरंच आश्चर्य वाटलं. फक्त 20च प्रेक्षक. हो, एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये स्पायडरमॅन 3D आणि पाहण्यासाठी फक्त 20च लोक. एका बाजूला विचार आला, अरे वा, आज तर आपलंच थिएटर. पण दुसऱ्या बाजूला एक वेगळाच अनुभव होता. शांत थिएटर, मोठा पडदा आणि समोर स्पायडरमॅन. सिनेमा सुरू होण्याआधी रामायणाचा ट्रेलर सुरू झाला. मोठ्या पडद्यावर ट्रेलर पाहताना थिएटर मधलं वातावरण एकदम सिनेमॅटिक झालं आणि ट्रेलर संपताच आता सगळ्यांचं लक्ष होतं फक्त एका गोष्टीकडे, स्पायडरमॅन. आणि मग सुरू झाला स्पायडरमॅन 3D मध्ये ऍक्शन सीन्सचा अनुभव खूपच वेगळा वाटत होता. स्पायडरमॅनची उडणारी ऍक्शन, वेगवान सीन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि थरार सगळे मिळून एकदम एंटरटेनिंग एक्सपिरियन्स मिळाला. काही सीन्स मध्ये खरंच असं वाटत होतं की स्पायडरमॅन आपल्या अगदी समोरून जातोय आणि म्हणूनच 3D मध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव थिएटर मध्येच घ्यायला हवा असं पुन्हा एकदा जाणवलं. एकंदरीत सांगायचं झालं तर आजचा दिवस खूप छान गेला. तर मंडळी, असा होता सुभद्रा मॉल बारामती येथील स्पायडरमॅन 3D चा अनुभव. तुम्ही स्पायडरमॅन 3D पाहिलाय का? पाहिला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्हाला सिनेमातला सर्वात आवडलेला भाग कोणता? आणि जर तुम्हाला असेच रिअल लाईफ एक्सपिरियन्स, मूवी, व्लॉग्स आणि रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे मोमेंट्स पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हॅपी वॉचिंग आणि कीप एक्सप्लोरिंग. धन्यवाद.